नमस्कार. आणि आज आपण पाहणार आहोत अशा गुबगुबीत फुगलेल्या पुरणपोळ्या अजिबात फुटणार नाहीत, परफेक्टली बनणार आहेत. पहिल्यांदा बनवत असाल तरी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार आणि आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या किचनमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत पुरणपोळीची रेसिपी. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ही. नवेही कुणी जरी पहिल्यांदा बनवत असेल तरीही परफेक्ट पद्धतीने ही पुरणपोळी बनवता येईल अशी सोपी पद्धतीने मी सांगणार आहे आज. तर इथे मी 2-2.5 वाटी घेतलेली आहे हरभरा डाळ. त्याला स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने. आता मी डाळीला स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर 2 तास आधी भिजून ठेवा डाळीला, किंवा अर्धा तास आधी भिजवली तरी चालेल. आणि आता आपण डाळ भिजती आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. तर इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी घेतलेला आहे मैदा. तुम्हाला हवं असेल तर दोन्ही अर्ध-अर्धही घेऊ शकता तुम्ही, किंवा संपूर्ण पिठाने, गव्हाच्या पिठाने करू शकता. आता थोडीशी हळद घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण कणिक छान मऊसूत असं मळून घेऊयात. बघा आता मी मळून घेतलेलं आहे, पण ह्याला मी अर्धा तास आता भिजत ठेवणार आहे. म्हणजे आपलं पीठ चांगलंपणे भिजेल आणि पोळ्या करायला सोप्या होतील. थोडंसं तेल टाकून आपण त्याला छान अजून थोडंसं मळून घेऊयात. आणि आता थोडा वेळ अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवूयात पीठ. आता आपलं पीठ रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण पाहूयात. इथं मी पाणी उकळायला ठेवलं आहे डाळ शिजवण्यासाठी. मी आज पातेल्यात करते आहे. कुकरमध्ये जर तुम्ही करत असाल तर 1 शिट्टी आधी मोठ्या गॅसवर घ्या, नंतरला बारीक करून 3-4 शिट्ट्या घ्या, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल. तसं पुरणपोळी खूपच सोपा पदार्थ आहे बनवण्यासाठी. एकदम परफेक्टली बनते आणि खायलाही खूपच स्वादिष्ट लागते. माझी फेवरेट आहे. तर आपण डाळीवरचा हा फेस सगळा काढून घेऊयात. आणि आता त्यात टाकूयात 1 अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी, म्हणजे आपल्या पुरणपोळीला एक छान असा पिवळा रंग येईल. आणि त्याच्यात 1-2 चमचे तेलही टाकलेलं आहे मी पाण्यामध्ये. आता हे पहा, डाळ आपली जवळजवळ 20 मिनटं ते 25 मिनटं डाळ शिजत होती मोठ्या फ्लेमवरती. आणि आता पहा, ते दाबून बघितलं की त्यामध्ये कण लागत नाही आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे डाळ. तर आता आपण गॅस करूयात बंद आणि डाळीला आता गाळून घेऊयात, पूर्ण पाणी काढून घेऊयात त्यातलं. डाळीत अजिबात पाणी ठेवू नका, नाहीतर मग आपलं पुरण खूपच पातळ होईल आणि डाळ शिजायला वेळ लागेल, पुरण शिजायला आपलं वेळ लागेल. तर आता पुरणाला चटका देऊन घेऊयात आपण. आता ती डाळ सगळी मी एका कढईत घातलेली आहे आणि त्यातच घालूया आपण. जितक्या डाळ घेतली होती आपण तितकंच गूळ घालणार आहोत. मी इथं थोडंसं कमी घालते, मी 2च वाट्या घालते आहे, कारण की मला जास्त गोड नको आहे. पण प्रमाण 2.5 वाटी डाळ आहे तर 2.5 वाटीच गूळ घालायचं, म्हणजे प्रमाण बरोबर होतं. आता डाळीला एकसारखं हलवत चांगलं शिजवून घ्यायचं. आता बघा, त्याला पाणी सुटलेलं आहे, गुळाचं सगळं पाणी सुटलेलं आहे. आता ते घट्ट होईपर्यंत आपल्याला नीट सतत हलवत त्याला शिजवून घ्यायचं आहे पुरणाला. एक 7 ते 8 मिनिट लागतात त्याला. त्यात थोडंसं मी आता जायफळ घालते किसून, त्याच्याने चव खूप छान येते जायफळनी. आणि आता घालूया 1 चमचा वेलची पूड.
आता बघा आपले 8 ते 9 मिनटं झालेले आहेत डाळ हलवत हलवत. आता हे पहा, आता हे कलचा स्पून घातलेला आहे तो आपला पडत नाही आहे, म्हणजे आपलं पुरण पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि लगेच पुरण करायला घ्यायचं. गरम गरम आहे तोपर्यंतच पुरण पटकन होऊन जातं. तर आता मी जाळीवरती करते. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर पुरण यंत्राने करा. मी पुरण यंत्रामध्ये माझ्याकडे आहे, पण मला जमत नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे मी जाळीमधनं करते आहे. ह्याच्याने मला सोपं वाटतं म्हणून मी ह्याच्यात करते आहे. तुम्हाला जर पुरण यंत्रात सोपं वाटत असेल तुम्ही त्यात करा. ह्याच्याने पटकन होऊन जातं गरम असेल डाळ तर. खूपच सोपी पद्धतीने सांगितलं. जर तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी बनवत असाल पुरणपोळी तरीही फसणार नाही, एकदम व्यवस्थित परफेक्ट बनणार. हे पहा आपलं पुरण सर्व करून घेतलेलं आहे. किती छान झालेलं आहे, मऊसूत एकदम. आता आपण करायला घेऊयात पुरणपोळ्या. आता पीठ एकदम मऊ पाहिजे आपल्याला पुरणपोळी करताना, म्हणजे लाटायला बरं पडतं आणि पोळ्या खूपच मऊ आणि छान होतात, फुगतातही आणि मऊ होतात. त्यामुळे पीठ मळताना जरा आपलं चपाती नेहमीचं पीठ असते तसं नाही, ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं पीठ आपल्याला. आता आपण पुरण भरून घ्या. आता जितका गोळा घेतला होता आपण पिठाचा तितकंच आपण पुरण घालणार आहे. तुम्ही कमीही घालू शकता, पण तितकं घातलं की पुरणपोळ्या छान लागतात खायला. आणि आधी आता ह्याला लाटतानाही आधी थोडंसं पीठ लावून घेऊन आपण फक्त हाताने आधी पसरून घेणार आहोत सगळीकडे, हाताने सगळीकडनं असं, म्हणजे की आपलं पुरण जे आहे ते चारी साईडला बरोबर पसरेल आणि पुरणपोळी करताना पूर्ण पुरणपोळी आपली व्यवस्थित लाटली जाईल. हे बघा आता एक केली आहे मी. आता तुम्हाला आता गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. मी अजून एक करून दाखवते. आता मी पुरण भरून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये, मी तुम्हाला लाटून दाखवते ही पोळी. अगदी हलक्या हाताने आधी सर्वीकडे पसरून घ्यायचं दाबून, म्हणजे पुरण आपलं सर्वीकडे पसरतं आणि मध्येच राहत नाही एका ठिकाणी, आणि आपलं पोळी पूर्णपणे छान सगळीकडे पुरण पसरलं जाईल. आता ह्याला लाटण्याने एका साईडनी कडेकडेने पातळ पातळ लाटत जायचं आणि गोल गोल फिरवून, म्हणजे मध्ये एकदम जोर द्यायचा नाही, फक्त कडेकडेने त्याला लाटत लाटत गोल फिरवायची पुरणपोळी, म्हणजे ती व्यवस्थित साईडनी पातळ होईल, मध्ये अजिबात जाड होणार नाही. शेवटेला आपण मध्ये लाटणार आहे. आता आपली ती पुरणपोळी झालेली आहे. त्याला छानपैकी तेल लावून घेऊयात आपण. कढईने थोडंसं तेल सोडूयात. हे बघा आपली पुरणपोळी किती छान अशी मस्त अशी फुगलेली आहे आणि अजिबात हे होणार नाही, फुटणार नाही, काय नाही. बघा किती मस्त झालेली आहे आणि खरपूस अशी मला तरी खूप आवडते. तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी भाजायची असेल तर तसं करू शकता तुम्ही. मला अशी आवडते म्हणून मी असे केली आहे, खरपूस भाजली आहे. हे बघा अजिबात नाही हे होत काही. किती छान झाली आहे मस्त आपली पुरणपोळी. आता दुसरीही बघूयात आपण. दुसरी एकदम छान फुगणार आहे.
गॅसचं फ्लेम जर बारीक केलं तर पुरणपोळी शिजायला वेळ लागतो, भाजायला, आणि मग नंतरला ती कडक होते पुरणपोळी आपली. म्हणून गॅसची फ्लेम हायच ठेवायची आपल्याला, अजिबात बारीक करायची नाही आहे. आणि हे तर होळी स्पेशल आहे, तर तुम्ही ही पुरणपोळी सर्वांच्या घरी, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या घरी बनली जाते. एकदम ट्रेडिशनल रेसिपी आहे आपली. हे बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊयात. आणि तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता वरनं भरपूर असं छानपैकी तुपाची धार सोडूयात आणि गरमागरम पुरणपोळी खायला घेऊयात आमटीबरोबर. आमटीची ही रेसिपी शेअर केलेली आहे, नक्की जाऊन पहा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आता आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत त्याच पद्धतीने. किती मऊसूत अशा पोळ्या झालेल्या आहेत पहा, कुठलीही पोळी फुटलेली नाही आहे. जर तुम्ही पहिल्यांदाही बनवत असाल तरीही अशीच परफेक्ट पुरणपोळी तुम्ही बनवाल. तर व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की पुरणपोळ्या कशा झाल्या. आणि आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपल्या सर्व पुरणपोळ्या रेडी आहेत.